किसी को कोई शक नहीं होना चाहिए, साहब हमारे हैं, हम साहब जी के हैं. शिवानी भोसलेनी पण कामं केल्या, कामाच्या आहेत त्या. शिवानी भोसले वहिनींचं तर काम भरपूरच आहे. शिवानीताई भोसले आणि युवराज जाधवांची आई चांगल्या मताधिकाने निवडून येईल. सध्या वारं शिवानी भोसले आणि युवराज जाधव यांच्या मातोश्रीचं वारं जोरात चालू आहे. चिखलीच्या आमच्या भोसले वहिनी त्या सुद्धा आमच्या संदर्भात फार कार्यरत असतात. विकास कामं भरपूर झालेले आहेत, कारण आपल्या आदरणीय साहेबांच्या माध्यमातून खूप योजना आपल्या गावात राबवल्या गेल्या आहेत. आम्ही देणार की मुश्रीफ साहेबांच्या गटात जी आहे त्यांना सगळ्यांना निवडून देणार. एक फोन केला की लगेच हजर. मिळवणुकीसाठी त्यानं अहोरात्र प्रयत्न केला. यांच्या तिघांची युती असल्यामुळं वारं हे त्या आपलंच आहे. साहेब जर का आम्ही दगडाला जर देव माना म्हणलं तर आम्ही देव मानणारी माणसं आहे. एक कॉल प्रॉब्लेम सर्व सॉल्व. शिवानी भोसले पण यावेळेस निवडून अशी आमची इच्छा आहे. का त्यांनी कामं केल्यात आमची. एकदा त्या हे होऊन गेल्यात, परत त्यांना चान्स दिला. त्यांचं काम बघूनच त्यांना तिकीट मिळालेलं आहे. युवराज जाधवांना आणि भोसले वहिनींना निवडून देणार आहोत, त्याबद्दल काही काडीची शंका नाही. नमस्कार. सध्या आपण बेळुंकी ह्या गावामध्ये उभे आहोत. बेळुंकी हे जे गाव आहे ते चिखली जिल्हा परिषद मतदारसंघांतर्गत येतं आणि ह्या चिखली मतदारसंघामध्ये कुणाचं वारं आहे आणि नेमका ह्या भागात विकास झालाय का हे आपण लोकांना भेटणार आहोत. तसं बघायला गेलं तर कागल तालुक्यामध्ये 3 मातबगार जे गट आहेत, मुश्रीफ असतील, राजे आणि बाबा गट, हे 3 गट एकत्र आले तर एका बाजूला मंडलिक म्हणजे शिंदे गट हा आपली ताकद लावत आहे. या सगळ्या लढाईमध्ये, ह्या संपूर्ण कागल तालुक्याच्या निवडणुकीमध्ये नेमकं कोण बाजी मारणार, ह्यामध्ये मंडली गट आपली ताकद लावणार की 3 गट मिळून या ठिकाणी बाजी मारणार, हे आपल्याला लोकांपर्यंत पोहोचल्यानंतरच कळेल. जाऊयात लोकांकडे आणि लोकांना विचारूयात. काय वाटतं सध्या निवडणूक आहेत, कोणाला निवडून देणार तुम्ही? आम्ही देणार की मुश्रीफ साहेबांच्या गटात जी आहे त्यांना सगळ्यांना निवडून देणार मी. का त्यांनी कामं केल्यात आमची सगळी. आमचा ह्या माळ्याला कोण विचारत नव्हतं. किती वर्ष झाले आता आमचं इथं स्थायिक आहे आम्ही. कुणी आमचं काम केलं नव्हतं, पण युवराज जाधव ज्या वेळेपासून आला त्यावेळेपासून आमचं सगळं माळावर स्वच्छता, गटारी, मंदिरची कामं, दुसरी बाकीची दवाखान्याची कामं सगळी केलेली आहेत युवराजनं. युवराज सारखाच असावा कार्यकर्ता आता आणि इथून पुढेही युवराज सारखाच असावा, एवढी युवराजनं आमची कामं केलेत. शिवानी भोसलेनी पण कामं केल्या, कामाच्या आहेत त्या पण कामं करतात. त्यांना पण आम्ही नाव ठेवणार नाही. शिवानी भोसले पण यावेळेत निवडून अशी आमची इच्छा आहे. काय काय कामं केलेत सांगाल? आमची मंदिरची कामं केली, गटारीची केली, हे ठोकळं बसवून दिली, गटारी बांधल्या आणि दवाखानं म्हणजे इंजिओप्लास्टर ज्यांचं झालंय त्यांची सगळ्यांना घेऊन गेला तो मुंबईपर्यंत, ह्याच्यापर्यंत. माझ्या भावाचं केलं, आईचं केलं, मामीचं, बहिणीचं, कॅन्सरचं, सगळ्यावरचं तो घेऊन गेला. तो पुढाकारच घेतोय तो युवराज. कुठं ऐन टायमाला मदत मागायला लागला तर मदत सुद्धा देतोय गोरगरिबांना. असं युवराजचं काम आहे. युवराज म्हणजे भारीच आहे तो आणि युवराज सारखाच असावा कार्यकर्ता. माझं असं इच्छा आहे. घरकुलं दिली त्यानं. आता जिल्हा परिषद निवडणुका आलेल्या आहेत. गाव खेड्यातील एक महत्वाच्या निवडणुका म्हणून यांच्याकडे पाहिलं जाते. आपण कुठल्या दृष्टीने निवडणुकांकडे बघतो? ह्या निवडणुका आपल्या राष्ट्रवादी आणि भाजप यांच्या युतीच्या आहेत आणि आमच्या गावचे उमेदवार खडकेवाडचे म्हणजे मूळ गावचेच आहेत. युवराज जाधव, सुवर्णा भाऊसाहेब जाधव आणि शिवानी भोसले वहिनी या दोन्ही उमेदवार आपल्या खडकेवाडा आणि बेळुंकी गावातून अगदी जास्त मताधिक्याने निवडून येणार. कारण त्यांचं काम, युवराज जाधवांचं इतकं काम आहे बेळुंकीसाठी की बोलण्याच्या पलीकडे आहे. काही काम असून दे ते युवराज जाधव एक फोन केला की लगेच हजर. बेळुंकीसाठी त्यानं अहोरात्र प्रयत्न केलाय. बरं, मला सांगा की शिवानी भोसलेंचं पण आता या ठिकाणी जिल्हा परिषदला त्यांचं काय सांगू शकतो? शिवानी भोसले वहिनींचं तर काम भरपूरच आहे. शिवानी वहिनीच्या माध्यमातून आपल्या खडकेवाड्यासाठी बराचसा निधी आलाय ग्रामपंचायतीला आणि शिवानी वहिनींचं काम चांगलं म्हणजे तिन्ही पण भरपूर हे केलेलं आहे. त्याच्यामुळे शिवानी वहिनी पण सुद्धा भरपूर मताधिक्याने येणार. काळ सध्या निवडणूक आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या, त्याच्याबद्दल काय कोणाचं म्हणायचं? वारं काय आपल्या युतीचंच आहे, महायुतीचंच आहे. कारण आदरणीय मुश्रीफ साहेब, समरजित राजे, परत बाबा यांच्या तिघांची युती असल्यामुळं वारं हे त्या आपलंच आहे. बरं, आता सध्या गावामध्ये विकास कामं झालीत का?
हो, विकास कामं भरपूर झालेले आहेत. कारण आपल्या आदरणीय साहेबांच्या माध्यमातून खूप योजना आपल्या गावात राबवल्या गेल्या आहेत. आपल्या युवराज जाधव आहेत, त्यांनी खूप प्रयत्नाने आपल्या गावाला 14 कोटीचा निधी आणून रस्त्याचं म्हणजे रुंदीकरण पण झालं आणि सुशोभीकरण पण झालं. कारण आमच्या रस्त्याला जायचं असलं तर खड्ड्यानी हे होतं, पण आता आपला जर तसं बघायला गेलं तर ह्याचा म्हणजे गल्ली बोळ पाणंद हे सुद्धा रस्ते चांगले झालेले आहेत आणि युवराज जाधवांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. पण शिवानी भोसले या पूर्वी दुसऱ्या गटातून निवडणूक लढवत होत्या, आता त्या युतीमध्ये आलेल्या आहेत. काय वाटतंय, काय त्याच्यावरती परिणाम होईल असं वाटतं का? नाही, युतीमध्ये आल्यात म्हटल्यानंतर त्यांना चांगलाच प्रतिसाद भेटणार. कारण तिघांची युती असल्यामुळे हे ताकद ही लागणारच आहे आणि त्यांचं पण काम खूप चांगलं आहे. कारण एकदा त्या हे होऊन गेल्यात, परत त्यांना चान्स दिला, त्यांचं काम बघूनच त्यांना तिकीट मिळालेलं आहे. कागद तालुक्यामध्ये 3 मोठे गट आहेत, राजे, बाबा आणि मुश्रीफ, आणि पलीकडे बघायला गेलं तर मंडलिक म्हणजे शिंदे गट हा आपली ताकद लावत आहे. काय वाटतंय स्वांग, एकंदरीत निवडणुकी वनवे होईल काय, कसं वाटतंय? नाही, त्यांनी त्यांच्या पद्धतीनं त्यांनी ताकद लावणार, त्यांचं त्यांनी हे करणार. आम्ही आमच्या पद्धतीनं म्हणजे आपल्या 3 गट एकत्र आहेत ते हे होणार. त्यांनी आता विरोधक म्हणून हे करायला म्हणजे त्यांचा प्रचार करणारच त्यांनी. आमचा प्रचार निश्चित जोरात आहे आणि निश्चित आपलं वनवेच होणार. वनवे होणार हा विश्वास हो आहे. हो 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 100%. काय वाटतं, सध्या निवडणूक आहेत जिल्हा परिषदच्या, काय एकंदरीत वातावरण काय? वातावरण चांगलं आहे की साहेब. शिवानीताई भोसले आणि युवराज जाधवांची आई चांगल्या मताधिकाने निवडून येईल बघा. पण त्यांनी कामं केलेत का हो गावामध्ये? गावात भरपूर कामं केलेत साहेब. काय काय कामं केलेत त्याने? सगळी अगदी बेघर पासून सगळी तळागाळापर्यंत रेशन कार्ड आणण्यापासून सगळेच कामं केलं साहेब तिने. एकदम चांगला कार्यकर्ता आहे. बरं, काय वाटतं सध्या निवडणूक आहेत, कोणाचं वारायचं नाही गावामध्ये? आता सध्या वारं शिवानी भोसले आणि युवराज जाधव यांच्या मातोश्रींचं वारं जोरात चालू आहे. युवराज जाधव ही व्यक्ती अशी आहे की आपले घरचं सगळं संपूर्ण काम सोडून गरीब लोकांच्या कामात कार्यरत असतात. या कार्यरत असून सुद्धा प्रत्येक गोष्ट ही काम पूर्ण केल्याशिवाय तिने बाजूला होत नाहीत, म्हणजे हटत नाहीत. असा कार्यकर्ता गावात 2 टाइम सरपंच पद भोगून आता त्यांना पंचायत समितीला एक सभापती पद मिळावं ही अपेक्षा बाळगून आमच्या मुश्रीफ साहेबांनी, समरजित घाडगे साहेबांनी आणि संजय बाबा साहेबांनी एक त्याच्यावर मोठा एक शिक्कामोर्तब करून की हा सभापती होईल, हा कार्यरत राहील, आपल्याशी एकनिष्ठ राहील, अशा हेतून त्याला एक संधी दिल्या. या संधीचं सोनं जर या खडकेवाडा आणि या राहिलेल्या 5 गावात ग्रामपंचायत म्हणजे ग्रामपंचायतचं खडकेवाडा, इतर गावाचं संपूर्ण जर तुम्हाला सोनं करायचं असेल तर घड्याळ आणि कमळ या चित्रावर शिक्का मारून भरघोस मताने निवडून द्या. आणि निवडून देशील अशी अपेक्षा बाळगून मी तुम्हाला शेवटचा माझा युवराज जाधव आणि शिवानी भोसले यांना पाठिंबा देण्यासाठी नतमस्तक होऊन त्यांना मतं द्या अशी मी सर्व पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या कार्यरत असलेल्या लोकांना, पुढाऱ्यांना, गावचा संपूर्ण गटतट विसरून युवराज जाधव यांना प्रचंड मताने निवडून द्या एवढी माझी अपेक्षा आहे आणि ही पूर्ण कराल अशी मी आज शनिवार हनुमानाला समरून सांगतो की त्याला निवडून द्यावं एवढीच अपेक्षा आहे. आता निवडणूक आहेत, कोण निवडून येईल? शिवानी भोसले आणि जाधव. त्यांनी काय कामं केलेत का तुमचे? हो, केलेत की काम मग भरपूर त्यांनी केलेले आहेत. हा, काय कोण निवडून येणार? युवराज जाधव निवडून येणार, यांची आई निवडून येणार शिवानी भोसले, आणि त्यांनी भरपूर काम केले. तो साहेबाची श्रद्धा आमच्यावर आहे. हा, साहेब जर का आम्ही दगडाला जर देव माना म्हणलं तर आम्ही देव मानणारी माणसं आहे. साहेब हे की नाही जर हे आमच्या गावामध्ये आले तर म्हणतात लोंढे भाषणामध्ये की लोंढेवाडी माझ्या आहे. आमच्यात सर्वात मोठं लोंढेवाडीला साहेबाचं की नाही आशीर्वाद आहे हो. हा, साहेब 1 नंबर आमचे आहेत. साहेब जिकडे जातील तिकडे आम्ही जाणार बघा. हा, साहेबांची श्रद्धा आमच्यावर भरपूर आहे.
आणि साहेबाला आम्ही अति मानतोय. आमच्या रक्तामध्ये, आमच्या मांसामध्ये ते असे म्हणजे आमच्या श्वासमध्ये असे ते समावले आहेत की त्याचा काही हिशोबच नाही हो. गरिबाची देवता आहेत ते. म्हणून साहेबाला आम्ही भरपूर मानतोय. आमच्याकडे मनामध्ये, आमच्या देहामध्ये फक्त साहेबच आहेत आणि साहेबासाठी काय पण करायला लोंढेवाडी तयार आहे. लोंढेवाडी ही साहेबाची एक किल्ला आहे. खडकेवाडमध्ये किल्ला. साहेब जर भाषणामध्ये आले तर सांगतात की लोंढेवाडी माझी आहे. आमचे काळे जेवढं मोठं होतं तुम्हाला सांगायचं म्हणजे आम्हाला एवढी मोठी संपत्ती साहेबांनी दिली ही साहजिकच. आणि संपूर्ण गावांना माहित आहे की लोंढेवाडी ही साहेबांची आहे. बाकी आम्ही साहेबाची माणसं आहोत आणि का साहेबासाठी आम्ही काम करणार. किसी को कोई शक नहीं होना चाहिए. साहब हमारे है, हम साहब जी के है. आता आमच्या गावाचं ज्येष्ठ युवराज जाधव यांचं कार्य वाखाणण्यासारखं आहे आणि वरती आमच्या मुश्रीफ साहेबांचा भरपूर मोठा हात त्यांच्या शरीरावरती असल्या कारणानं आम्हाला सुद्धा या आमच्या म्हणजे सुधारणेच्या बाबतीत काहीही अडथळा नाही. बाकीचं आम्ही या अगोदरच्या म्हणजे बाकीची जी दुसरी जी मंडळी होती त्यांच्या बाबतीत आम्हाला अक्षरशः चिखलाने राडीतनं जायची वेळ येत होती. पण युवराज जाधवांच्या सान्निध्यात आम्हाला सगळ्या सुखसोयी बाकीचं आणि म्हणजे त्रासाचं काही नाही. वेळेवर पाणी, राहायला घर, ब्लॉक वगैरे सगळे दारापर्यंत. आता राड वगैरे लागायची काही गरज नाही. तसेच चिखलीच्या आमच्या भोसले वहिनी त्या सुद्धा आमच्या संदर्भात फार कार्यरत असतात. या अगोदर सुद्धा आणि आता सुद्धा आणि यापुढे सुद्धा आमच्या कार्याबद्दल त्यांनी व्यवस्थित करतील आणि आमच्या सुखसोयीच्या संदर्भात त्या नकारात्मक दृष्टिकोन कधी दाखवत नाहीत. त्यामुळे त्यांचाही आदर्श आमच्या नजरेसमोर आहे. युवराज जाधव प्रश्नच नाही. कामाचा माणूस. एक कॉल प्रॉब्लेम सर्व सॉल्व असं एक गाढक कर्तृत्व आमच्या दैवी लाभलेलं आहे. आणि यापुढे आम्ही भरघोस मतानं युवराज जाधवांना आणि भोसले वहिनींना निवडून देणार आहोत. त्याबद्दल काही काडीची शंका नाही.